माझी स्वयंपाकाची गडबड चालू आहे. कारण आज माझी मैत्रीण ऋतुजा येणार आहे भेटायला मला. मागची खूप दिवस झालं भेटायचं चाललं होतं. ताई आलती ना माझ्याकडं, तेव्हाच भेटायचं होतं. पण तेव्हा पण काही जमलं नाही, कारण ताईला पण रिटर्न जायची घाई होती. कारण शेतातली बाकीची कामं पेंडिंग होती, भैयाला लगेच जायचं होतं त्यामुळं. मग आता मी डिलिव्हरीला 2 दिवसानंतर गावाकडे जाणार आहे, म्हणून म्हटलं परत भेट नाही होणार लवकर. म्हणून आज ती येते भेटायसाठी आणि मग त्याचीच तयारी चालू आहे माझं स्वयंपाक बनवायची. तर आज स्वयंपाकाला सिंपलच मेनू आहे, कारण ऋतुजा व्हेज आहे. आणि दुसरं म्हणजे मी मागच्या वेळी ना फिश बनवले होते आणि गावाकडचे येणार होते. माझ्या गावाकडे नॉनव्हेज खातात सगळे आणि त्यांच्यासाठी मग गावाकडचं कोण येणार असलं ना तर नॉनव्हेजच बनावं लागतं. पण बऱ्याच कमेंट आलते की ताई तुम्ही नॉनव्हेज बनवलं. मी नाही खातात ना नॉनव्हेज, पण मला गावाकडच्यांसाठी बनवावं लागतं नॉनव्हेज असं. आणि दुसरं म्हणजे आता ऋतुजा येणार आहे तर व्हेज मेनू आहे आपला सिंपल. चपाती, मटकीची भाजी, शेवाळ्याची खीर असं मी बनवते आज. आता तशी आमची ओळख 5-7 महिने झालं यूट्यूबमुळेच झाली होती आणि फोनवर बोलणं होत राहतं बरं का. पण भेटायचं 5-6 महिने झालं. कधी मी गावाला जाते, कधी ती गावाला गेलेली असते. पण आता मी गेले तर 2-1 महिने तर येणार नाही, म्हणून मग आज म्हणलं आज भेटायचंच. मग आज त्यासाठी येणार आहे ती. आणि आज मी ब्लॉग बोलून करते नेहमी व्हॉइस ओव्हर करते, तर ब्लॉग मोठा पण शूट करते आणि बोलून करते तुमच्यासोबत. आणि ऋतुजाबद्दल सांगायचं झालं ना तर आमच्या दोघींच्या वाईफ्स मॅच झाल्या. म्हणजे ती तशी सिनियर आहे माझ्यापेक्षा खूप, कारण मी तर आत्ता यूट्यूब चालू केले. तरी पण ना असं स्वभाव छान आहे तिचा एकदम बोलायला, आणि माझ्यासारखीच आहे ती, अशी मिक्स होऊन जाते. त्याच्यामुळे आमचं चांगलं बॉन्डिंग झाले कमी वेळेमध्ये. तसं अजून मला चपाती, भात वरण पण बनवायचं होतं. चपाती तर बनवून झाल्या, पण आता बारीक करायला तोपर्यंत लाईट गेली. म्हटलं आता काय करावं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे चॉपर एक होता. म्हणजे चला चॉपरचा वापर करू आणि तुम्हाला पण थोडी माहिती द्यावी त्या चॉपरबद्दल. तर चला बघूया आपण. स्वयंपाक करायची गडबड असते आणि कधी कधी मध्येच लाईट जाते. त्यासाठी मी अगोदरचा मिनी इलेक्ट्रिक चॉपर वापरते. छोटा पॅकेट भाडा धमाक आहे खरं तर. त्याच्यासोबत चार्जिंगची पिन येते. आहे मोटार हेड आहे, फ्लॅश गार्ड म्हणतात हे दुसरं ब्लॅक जे आहे ते. आणि जे आत धारदार स्टेनलेस स्टीलची ब्लेड आहेत. 250 ml ची याची कॅपॅसिटी आहे आणि 1 टच बटन आहे. चॉपर चालू करायचं झालं की हे बटन प्रेस करून ठेवायचं आणि बाजूला काढले की चॉपर बंद होतो. चार्जिंग केबल पण येते त्याच्यासोबत. या चॉपरची ना मोटार 30 वॅटची आहे, त्यामुळे ना 30 ते 60 सेकंदात सगळं साहित्य बारीक होतं आपलं. वेल सेफ्टी टच मेकॅनिझम सोबत येते. म्हणजे काय होतं की झाकण योग्य प्रकारे लॉक केल्याशिवाय आणि बटन दाबल्याशिवाय हे सुरू होत नाही. आता मला शेवाळ्याची खीर बनवायची होती, म्हणून मी इथं ड्रायफ्रुट्स बारीक करून घेतले होते. आता या चॉपर बद्दल अजून सांगायचं झालं तर 3 ते 4 तास आपण चार्जिंग लावली ना 30 मिनिटं आरामात आपण त्याला वापरू शकतो. एकदम छोटा येतो, पोर्टेबल असल्यामुळे ना ट्रॅव्हलिंग मध्ये किंवा ट्रेकिंगला वगैरे जाताना आपल्याला तिथं काही खावंसं वाटलं ना सोबत घेऊन जाऊ शकतो आपण. आणि 100% BPA फ्री आहे, त्यामुळे त्याची नैसर्गिक चव टिकून राहते. आणि आता मला इथं ना मटकीची भाजी बनवायची होती. मटकीच्या भाजीसाठी कांदा, लसूण, कोथिंबीर बारीक करायची होती आणि त्याच्यासोबत टोमॅटो पण बारीक करायचं होतं. मग हे सगळंच या मिनी चॉपरच्या मदतीने मी एकदम काही मिनिटातच बारीक करून घेतलं सगळं. आता इथे मी लसूण आणि कोथिंबीर बारीक केली, एवढी छान बारीक झाली. त्याच्यानंतर टोमॅटो मी बारीक करून घेते, कारण भाजीसाठी मला लागणार होता. आणि बारीक काही कट करण्यापेक्षा इथं पेस्ट पण होते, जर जास्त वेळ आपण जर असं बारीक करून धरलं दाबून तर. मला जसं पाहिजे ना तसाच एकदम टोमॅटो एकदम बारीक झाले. आता ह्याच्यानंतर मी पटकन भाजीच्या तयारीला लागते. पण त्याच्या आधी या चॉपर धुवायचा कसा, तर जे मोटर हेड आहे ना ते बाजूला ठेवायचं आणि बाकी सगळं आपण छान स्वच्छ घासून ठेवू शकतो. लाईट हे नसेल ना तर हे प्रोडक्ट खूप भारी वापरायला, मला तर खूप आवडलं. आणि मेन म्हणजे तुम्हाला पण जर हे प्रोडक्ट आवडलं असेल, पाहिजे असेल ना, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते, तर तिथून तुम्ही खरेदी करू शकता. आता माझं वापरून झालंय सगळं, हे धुवून पण झाले. आता मेन जे मोटार हेड आहे ना ते चार्जिंग लावते. इथं चार्जिंगचं सॉकेट आहे, तर चार्जिंगला लावून ठेवते, म्हणजे पुन्हा वापरायला बरं पडेल. आता इथं माझं स्वयंपाकाची तयारीच बारीक तर सगळं करून झालं होतं. स्वयंपाक करताना ऋतुजाचा फोन आला होता की तिला थोडा वेळ लागणार यायला. म्हटलं तोपर्यंत घरी आयुष आणि ह्यांच्यासाठी तर भाजी बनवून घ्यावी, तर त्यासाठी मी म्हटलं डाळीची तिखट डाळ बनवून घ्यावी. म्हणून मग पटकन डाळ टाकून घेतली फोडणीला. एवढं सगळं बारीक झालं होतं लगेच. मटकीची भाजी तर बनवायची होती, पण आधी डाळ बनवून घ्यावी म्हटलं.
मग पुन्हा भाजी आणि खीर बनवायची होती शेवाळीची, तर ती पण बनवून घ्यावी. एकीकडे भात वरणाचा कुकर पण लावला होता. आणि रोज कसं की आपले छोटे छोटे ब्लॉग येत असतात, मिनी ब्लॉगसाठी जास्त वेळ लागत नाही एडिटिंग वगैरे करायला, पण मोठे ब्लॉग एडिट करायचे, शूट करायचे म्हणल्यावर जास्त वेळ लागतो. आता प्रेग्नेन्सीमुळे हल्ली माझं थोडं कमी झालं होतं, पण आज म्हणलं आता गावाला जायचं आहे, त्याच्या आधी होऊन जाऊ दे एखादं ब्लॉग. आणि ब्लॉगमुळे कसं होतं की आपल्या आठवणी पण राहतात. आता ऋतुजा आली, आमची पहिली भेट, ही नेहमी यूट्यूबवर स्टोर राहील तिथं डेटा. मला कधी बघू वाटलं तर मला ते बघता पण येईल असं होतं. जसं मी म्हणलं की माझी डिलिव्हरीची डेट आता जवळ येते, त्यामुळे मला गावाला जायचं आहे 2 दिवसात. त्याच्या आधी ऋतुजाची भेट व्हावी म्हणून गडबडीनं ऋतुजाला बोलवून घेतलं मी. ऋतुजा आल्यानंतर ना थोड्या वेळ आम्ही सरबत घेतलं आणि त्याच्यानंतर भरपूर गप्पा मारल्या. आणि नंतर हे ऋतुजाने माझ्यासाठी ही हिरव्या कलरची साडी आणली होती. साडी तर खूप सुंदर होती, आता नेसल्यानंतर मी नक्की तुम्हाला दाखवेन. आणि त्याच्यासोबत तिने मला बांगड्या आणल्या होत्या, जसं मी हातात घालते ना बांगड्या, तशाच बांगड्या तिने आणल्या होत्या मला. असं रोज असतं माझं. हा मी बघूनच आणलं. मी म्हटलं हिला युजफुल द्यावं काहीतरी नाही का, पिस्ते साधं गुलाबजाम खाऊन छान झालं. आई म्हणते म्हणजे ती वहिनी चांगली आहे, तिच्यासाठी चांगलं बनलं. आमच्या आईला पण तुम्ही लय आवडते. ती कळते का माणूस कसा आहे काय. हा वाईफ. तर ऋतुजाने तिने स्वतःच्या हाताने गुलाबजामुन बनवले होते माझ्यासाठी. आणि तसं तर प्रेग्नेन्सी सगळी संपली, मला गोडचीच क्रेविंग जास्त होत होती. गुलाबजामुन बघितल्यानंतर मला काही दम निघालं नाही, तर एक खाऊन बघितलं मी. ऋतुजाला गोड आवडत नाही म्हटली, तिला जास्त गोड नाही खायचे. मग खा म्हणलं तर ती नकोच म्हणली. मी गुलाबजामुन खाऊन घेतले. आणि अजून पण मला ना गोडचीच क्रेविंग जास्त राहते, म्हणजे गोड जास्त खावं वाटतं. नॉर्मली आपण फोनवर बोलत असतो 5-6 महिने, पण समोर आल्यानंतर थोडं एक डिस्कम्फर्टनेस असतो आपला. पण ऋतुजा आली ना तसं काय वाटलं नाही, असं वाटलं की खूप वर्षाची ओळख आहे आपली, लगेच मिक्स होऊन गेलं. आज एकदम सिम्पल आहे ती, माझ्यासारखीच आहे. आणि ऋतुजाने येताना आयुषसाठी ना हे कंपॉस आणलेले 2 प्रकारचे, एक गाडीच्या टाईपमध्ये कंपॉस होता आणि अजून एक दुसरा, हा एक कंपॉस होता. त्यामुळे आयुषची ती एक्साइटमेंट वेगळीच होती बघायची. आणि त्याच्यानंतर आज दिवसभर ना आम्ही खूप गप्पा मारल्या होत्या. गप्पा मारल्यानंतर समजलं सगळ्यांचं, कोणाला सक्सेस कधीच एवढ्या इझिली नाही भेटत. म्हणजे ऋतुजाचं सांगायला झालं तर बाळ छोटा आहे, विहान छोटा आहे, मग व्हिडिओ करताना अधूनमधून त्रास देतो, म्हणून ती लवकर सकाळी 4 वाजता उठून व्हिडिओ बनवते. आणि रोज कंटिन्यू 4 वाजता उठणं, रेसिपीचं चॅनल आहे त्यामुळे रेसिपीची तयारी वेगळीच असते. तर ती सगळं तयारी, तिचं तसं स्ट्रगल खूप मोठं आहे आणि कष्टाळू आहे तशी ती. आणि बाकीच्या लोकांना कसं वाटतं की व्हिडिओ करतात म्हणजे ह्यांना काही कामच नाही असं वाटते, पण ह्याच्या मागे खूप कष्ट आहे बरं का. एवढं सोपं नाही आहे जेवढं हे समोरून दिसते. आता इथं विहानची आणि आयुष्य ओळख करून द्यायचं चालू आहे. विहानसाठी दादा आता नवीनच आहे, त्यामुळे मिक्स व्हायला थोडा वेळ लागेल, पण तो लगेच मिक्स होऊन गेला. आता ही साडी आम्ही बघत होतो, तर साडी पण खूपच सुंदर होती. नेसल्यानंतर तुम्हाला मी दाखवेनच व्हिडिओमध्ये. दाखव, इकडे माझ्याकडे दाखव. आयुष्य गिफ्ट दाखवून झाले, त्याच्यानंतर मात्र आता आम्ही जेवायला बसलो होतो. आणि जेवायला जसं मी म्हटलं तर भात, वरण, चपाती, मटकीची भाजी, शेवाळीची खीर बनवली होती. आणि ऋतुजाने आणलेले गुलाबजामुन होते आणि तिने रामाचा प्रसाद म्हणून लाडू आणलेले, लाडू पण होते. तर सगळे आम्ही जेवायला बसलो. आता जसं तुम्हाला माहिती आहे प्रेग्नेन्सी मला उठायला बसायला थोडा प्रॉब्लेम होतो, तर सगळं ऋतुजा आम्ही दोघींनी मिळूनच आता बाहेर आणलं सामान, ताटं केली, तर सगळी तिने मला हेल्प केली येईपर्यंत. जेवण झाल्यानंतर दोघे मिळून सगळं आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर आता इथं ह्या दोघांचं खेळायचं चाललंय. मग गॅलरीमध्ये थोडा वेळ थांबलं हे, कारण ही मुलं दोघं जण खेळत होते. आयुष्याने हे दोघे एवढे मिक्स करून होऊन गेले ना, तर घरी माघारी तो गेल्यानंतर विहान पण खूप आठवण काढत होता आयुष्य, आणि आयुषला पण खूप आठवण येत होती त्याची. त्याच्यानंतर आता जायची वेळ झाली होती. संध्याकाळी जास्त वेळ झाला तर ट्रॅफिक होईल म्हणून ऋतुजा निघाली होती आता. आणि आता इथं हळदी कुंकू लावून घेतला तर ती जाणार होती म्हणून, पण मी विसरून जाते पाया पडायचं नाही, तर मी नेहमीच्या सवयीप्रमाणे पाया पडून घेतलं. असं वाटत होतं ऋतुजा निघाली, आजचा दिवस कुठे गेला आणि कुठे समजलंच नाही. पिल्लू पण निघालं होतं एकदम. आता सकाळपासून माझी धांदळ होती ना ऋतुजा येणार आहे म्हणून, ते एकदम घर रिकामच होणार होतं. जायच्या आधी आमची भेट तर झाली, ह्याचं एक समाधान आहे, कारण आता मी गेले असते तर 2-1 महिने गावावरून येणार नव्हते. त्याच्यामुळं आमची भेट झाली, गडबडीत का होईना पटकन आम्ही भेटून घेतलं.
की ऋतुजाचं नवीन चॅनल ओपन केले ऋतुजाने व्लॉगचं. ऋतुजा हिरेमठ ऑफिशियल म्हणून आहे चॅनलचं नाव. जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि ऋतुजाच किचन ऑलरेडी तुम्ही सबस्क्राईब केलं असेल ते चॅनल, मोठं चॅनल आहे ते. बाय बाय.